गॅस इंधन टंचाईचा फटका आजही बसतोय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। डिझेल दरवाढीचा फटका मुंबईसह कोकण मधील 10,000हून अधिक मासेमारी पोटी किनाऱ्यावरच सरकारनं रिटेल दरामध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावं, सबसिडीमध्ये वाढ करावी, मच्छीमारांची मागणी। निर्णयामुळे मुंबईमध्ये मासे महागण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार। मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार। 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरनं गॅस दिला जाणार। गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीमधील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद। एलपीजी मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीचे दर 61 वरून 125 रुपये लिटरवर। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सीच्या विरोधात नागरिकांचा संताप वाढला। सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्राहक तासनतास उन्हामध्ये उभे। जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नसताना सुद्धा दिवसामध्ये फक्त 20 बुकिंग घेण्याचा प्रकार। रायगडच्या पेणमधील कामार्ली परिसरामधील गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं हॉटेल चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। वाढलेला जेवणाचा ताण आणि त्यात लाकडावर स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत। अकोल्यामध्ये अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची कारवाई। 750 लिटर डिझेल जप्त। या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पेट्रोल आणि डिझेलच्या काळाबाजारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये ग्राहक भंडार गॅस एजन्सीमध्ये गॅस मिळत नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण। मध्यस्थी करत पोलिसांनी नागरिकांना पांगवलं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गॅस टाकी मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स। रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण। हॉटेल, खासगी संस्थेमध्ये सिलेंडर दिल्यास कारवाई होणार। अनेक भागात घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिकच्या सातपूर परिसरामधील सेक्स स्कॅन्डल आणि खंडणी प्रकरणामध्ये उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। एरंडेनं किती व्हिडिओ काढले याचा तपास होणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू। 9 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली। अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्यामधल्या इंदोरे गावातले रहिवासी। नाशिक जिल्ह्यातील अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जाणार। तर ज्या विहिरीमध्ये पडून हा अपघात झाला ती विहीर बुजवण्यास सुरुवात। मंत्री गिरीश महाजनांकडून विहीर तत्काळ बुजवण्याचे आदेश। तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळांकडून अपघात स्थळाची पाहणी। मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यांसमोर आक्रोश। विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा। सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार। सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध। जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळीच्या राड्यानंतर परिषदेच्या आवारामध्ये 144 कलम लागू। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री कोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीमधील राम मंदिर चौकामध्ये उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीमध्ये पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन। शंभू प्रेमींचा इशारा। कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भरधाव कारची 4 दुचाकींना धडक। बीडच्या मादळमोही गावाजवळची घटना। कार पलटी झाल्यानं 2 जण गंभीर जखमी तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले 3 जण जखमी।